संतोष गोरे, सन्माननीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित माझे मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त 2 शब्द सांगणार आहे. माझ्या कथेचे नाव एक तरी ओवी अनुभवावी. कौरव आणि पांडव आश्रमात राहून शिक्षण घेत होते. एकदा त्यांच्या गुरूंना काही कामानिमित्त बाहेर गावी जायचे होते. जाताना त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना काही पाठांचा अभ्यास करण्यास सांगितले. ते 15 दिवसांनी परतले आणि प्रत्येकाने काय काय अभ्यास केला याविषयी विचारणा करू लागले. प्रत्येक जण आपण कसा जास्तीत जास्त अभ्यास केला याविषयी सांगू लागला. शेवटी धर्मराजाची पाळी आली. धर्मराज म्हणाला, गुरुजी, मी एका वाक्याचा अभ्यास केला. धर्मराजाचे तोंडचे उत्तर ऐकताच गुरुजींना खूप राग आला, कारण धर्मराज हा त्यांचा अत्यंत आवडता आणि हुशार विद्यार्थी होता. ते ओरडले, काय रे, या सर्वांपेक्षा तू मोठा आहेस, बुद्धिमान आहेस आणि तरी सुद्धा तू केवळ एका वाक्याचा अभ्यास केला म्हणालास. तुला लाज वाटली पाहिजे. धर्मराज शांतपणे म्हणाला, गुरुजी, माझा नाईलाज आहे, परंतु एवढ्या कमी काळात मी खरंच एकच वाक्य शिकलो. गुरुजींचा पारा चढला. ते खवळले आणि म्हणाले, मूर्खा लेका, तू आशिष नाहीस तर निर्लज्ज आहेस. तरीही धर्मराज शांतच होता. जराही विचलित न होता तो म्हणाला, गुरुजी, माफ करा, परंतु एवढ्या कमी काळात मी खरंच एकच वाक्य शिकलो. गुरुजींना राग आवरेना. त्यांनी रागाच्या भरात धर्मराजाला मारायला सुरुवात केली. तरीही धर्मराज शांतच होता. त्याच्या तोंडावरचे भाव जरा सुद्धा पालटले नव्हते. आता मात्र गुरुजीवर रमले. त्यांना वाटले की धर्मराजाच्या म्हणण्यात काहीतरी तथ्य असले पाहिजे. ते म्हणाले, बाळ, कोणते वाक्य शिकलास ते तरी सांग. धर्मराजाने आपली वही आणून दाखवली. तिथे लिहिले होते, कोणत्याही परिस्थितीत आपल्याला राग येऊ देऊ नये. या एका वाक्यासरशी गुरुजी आणि बाकी विद्यार्थी काय समजायचे ते समजले. विनाकारण शिक्षा केल्याविषयी गुरुजींनी धर्मराजाची क्षमा मागितली. तात्पर्य, नुसतं अफाट ज्ञानापेक्षा थोडे शिकले तरी चालेल, परंतु